कर्जमाफीचा निर्णय सरकार नक्की घेणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। 7/12 कोरा करण्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आता आश्वासन दिलंय। पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू असं शिंदेंनी म्हटलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय तातडीचे महत्त्वपूर्ण 3 निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदत निधी देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आश्वासन। अतिवृष्टी पूरस्थितीमुळे राज्यामध्ये झालेल्या नुकसानीचा केंद्राला लवकरच देणार अहवाल। कर्जमाफीबाबत सुद्धा सकारात्मक। 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले प्रत्येकी 10,000 रुपये। बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचे उद्घाटन करण्यात आले। राजद आणि मित्रपक्षांच्या हाती पुन्हा सत्ता देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान। अखेर म्हैसांग मजलापूरच्या शिवंदाळावरील बांध तोडला। शेतामधील पाण्याचा मार्ग झाला मोकळा। मातीचा भराव टिकून बांध टाकला। तहसीलदारांनी मोक्यावर घेतली सुनावणी। शेतकरी करणार रब्बीची पेरणी। अकोला जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली असून 1 लाख शेतकरी अजून सुद्धा वंचित आहे। आमदार देशमुख यांचा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला इशारा। बोगस पीक विमा सर्व्हेचा मुद्दा डीपीसीमध्ये पुन्हा ऐनीवरती आला। 170 कोटींच्या भरपाईवरती राज्य शासनाच्या कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील 1.58 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? राज्यस्तरावरती हालचाली सुरू। शेतकऱ्यांसाठी दिल्लीमधून भरीव पॅकेज घेऊनच या, अन्यथा तेथेच थांबा, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। 3 ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा। राज्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावरती येणार। मूग, उडीद, कपाशी धोक्यामध्ये सापडणार। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले। यंदाचा खरीप हंगाम ठरला नुकसानदायक। सततच्या पावसामुळे नुकसानाचे प्रमाण वाढण्याचे संकेत। सावधान, पुन्हा 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार, कारण राज्याला आगामी 3 दिवस पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा देण्यात आलेला असून बहुतांश भागामध्ये शनिवारपासून पावसाची तीव्रता वाढलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। औषधांवरती 100% टॅरिफ लागणार। औषधे, फर्निचर आणि ट्रकवरती 1 ऑक्टोबरपासून मोठे कर। अनुदानाच्या प्रतीक्षेमधील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणार। अनुदानास पात्र शाळांना तात्काळ अनुदान वितरित करावे, आमदार म्हात्रे यांची मागणी। नाशिक विभागामध्ये 3 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेली असून कोणत्या भागामध्ये किती नुकसान झालेले आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये विरोधकांनी राजकारण करू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। बळीराजाच्या मदतीसाठी राज्याचे केंद्राला साकडे, मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। लवकरच प्रस्ताव सादर करणार। खरेदीदारांच्या ई-कॉमर्सवरती उड्या। जीएसटी कपातीनंतर खरेदीमध्ये 25% वाढ झालेली असून महानगरांबाहेरील खरेदीचा टक्का अधिक। नेते बांधावरती शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू। काँग्रेसची समिती आज पाहणी करणार। शेतशिवारामध्ये दुःखाचे सावट। भर पावसामध्ये 2 तास राज्यमार्ग ठप्प झालेला असून मागण्या मान्य न झाल्याने 3ऱ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरूच। शक्य तेथे युती, नाहीतर स्वतंत्र लढणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी माहितीचा फॉर्म्युला, एकटे लढण्याचे अजित पवारांचे संकेत। कर्जमाफीबद्दल योग्य वेळी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले। तसेच केंद्र व राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करेल असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। सांगलीसह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून आज सुद्धा पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज। जतपूर्व भागामध्ये दिवसभर मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000ची थेट मदत देऊन 25,000 रुपयांचा पहिला हप्ता द्या, आमदार जयंत पाटील यांची मागणी। सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा। दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू असून तिरुवनंतपुरममध्ये अतिवृष्टीमुळे रस्त्यावरती पाणी उतरले। उत्तर भारतामधून निरोप। आहापुरामधून सावरेपर्यंत पुन्हा पुराची दास्ती। सीना काडेगाव प्रकल्पामधून सीना नदीमध्ये पाणी सोडणार। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार। पंढरपूर तालुक्यामध्ये परिस्थिती जैसे थे। शेती पिकामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन झाले विस्कळीत। ग्रस्तांसह प्रवाशांना माहोळमध्ये मदतीचा हात। नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम। हजारो शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी। शेतकरी स्तरावरील नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत दिली पुन्हा मुदतवाढ।
नाशिक विभागामध्ये 3 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेली असून 5 जिल्ह्यांमधील 4,46,000 शेतकऱ्यांना बसला मोठा फटका. नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पेठेमध्ये केली नुकसानीची पाहणी. कांदा सडतोय आणि शेतकरी रडतोय. खुलताबाद तालुक्यामधील चित्र. सरकारकडून मदतीची अपेक्षा. विष्णुपुरीमधून तिसऱ्या दिवशी सुद्धा विसर्ग सुरूच. नांदेड जिल्ह्यामधील अनेक गावे अद्याप सुद्धा पाण्याखालीच आहे. देशाने जागतिक अनिश्चिततेमुळे साधला विकास, अपघात नव्हे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती. रायगडमधील वीज प्रतिरोधक यंत्रणा रखडली. प्रस्ताव शासनाकडे धुडकात. रायगड जिल्ह्यामधील 934 ठिकाणी यंत्रणा. परतीच्या पावसामध्ये विजा पडण्याचा अधिक धोका. पंचनामे 2 दिवसांमध्ये पूर्ण करा. नगर जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया मुख्यालय न सोडण्याचे अधिकाऱ्यांना देण्यात आले आदेश. चिखल तुडवत आमदार पवार शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले. सरसकट पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा वाटप करण्यात आले. 25 लाखांपेक्षा अधिक प्रकरणांमधून महिलांना विविध योजनांचा लाभ मिळणार. उपक्रमांची माहिती, फायदे संकलित करण्याची मोहीम सुरू. कृषीच्या 3,000 जागा रिक्त असून विद्यार्थ्यांचा कल घटला. 20% जागांवरती प्रवेशच नाही. अतिवृष्टीने 13,000 हेक्टरला फटका बसलेला असून माळमाथा, काटवंच्या 34 गावांमध्ये खरीप मातीमोल झाला. अतिवृष्टीच्या नुकसानीची आठवड्यामध्ये भरपाई मिळणार. भुसे यांची ग्वाही. मंठा तालुक्याचा कारभार प्रभारी भरोसे. सौर ऊर्जा प्रकल्पामधून वीज पुरवठ्याचे पोल उभारणीस व्यापाऱ्यांचा विरोध. अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यावसायिकांचे नुकसान झालेले असून सिल्लोड तालुक्यामध्ये सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. मत्स्य सहाय्यक आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली. मंठा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये द्या. तालुका प्रमुख प्रदीप बोराडे यांची मागणी. तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. लातूर जिल्ह्यामधील खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा. महसूल राज्यमंत्री कदम यांच्या सूचना. नुकसानीची मदत जमा होणारे बँक खाते होल्ड करू नका. थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला. सोयाबीन चिखलामध्ये गेलेले असून ऊस गेला वाहून. शेतकरी सापडले चिंतेमध्ये. मनकर्णिका प्रकल्प 100% भरलेला असून पिकांचे मोठे नुकसान झाले. पाटेगावला पाण्याचा वेढा. कापूस, सोयाबीन, तूर पिके उद्ध्वस्त झाली. मांजरा कारखान्याकडून उसाला 3,150 रुपयांपेक्षा अधिक उच्चांकी भाव. 9 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट. माजी मंत्री दिलीपराव देशमुख. सर्वसाधारण सभा उत्साहामध्ये संपन्न. अतिवृष्टीमुळे 40% खरीप वाया गेला. उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये घटणार. पावसाचा जोर कायम असल्याने नुकसान अजून वाढण्याची शक्यता. यापूरमध्ये नव्या सोयाबीनला 3,750 रुपये क्विंटलला भाव मिळतोय. हमीभावापेक्षा 1,500 रुपयांचा कमी भाव. दिवाळीमध्ये साखरेचा गोडवा वाढणार. दर 4,000वर जाण्याची शक्यता. MSP वाढण्याची मागणी. राज्यामध्ये ऑफलाईन फार्मर आयडीला मान्यता नाही. व्यापक जनजागृती संदर्भामध्ये कृषी विभागाला निर्देश देण्यात आले. चिखलातील स्वप्नांचा शोध. पंचनामे करण्यास अडथळे निर्माण. पिकेच नाही तर मातीसुद्धा वाहून गेल्याने भविष्य सापडले संकटामध्ये. मराठवाड्यामध्ये 10 दिवसात 86 जणांचा पुरामुळे मृत्यू झालेला असून पुराचा शेतकऱ्यांना धसका बसलेला आहे. छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये अजून पाऊस सुरूच आहे. 7 मंडळांमधील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी. दुसरबीड परिसरामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. बोगस दिव्यांगांची खैरणाई. प्रमाणपत्रांची होणार पडताळणी. दिव्यांग कल्याण सचिवांचे सीओंना चौकशीचे आदेश देण्यात आले. पडताळणीचे आदेश धडकले. सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर ओसरलेला असून अतिवृष्टीचे सावट कायम. 4थ्या दिवशी सुद्धा सीना नदीकाठी मदतकार्य सुरूच आहे. सरसकट पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी. खरे बाधित शेतकरी वंचित राहण्याची भीती. पंढरपूर तालुका. ठराविक शेतकऱ्यांची तोंड बघून पंचनामे होत असल्याचा ठपका. 10 महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला. रामपुरामध्ये फुलारी कुटुंबाचा ऊस वाहून गेला. कुटुंबापुढे दिव्य आव्हान. पूरग्रस्तांना 10 किलो गहू आणि तांदूळ वाटप. जनावरांसाठी रोज 100 मेट्रिक टन चारा वाटप सुरू करण्यात आली. प्रथम लोकांपर्यंत मदत पोहोचवणार. त्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया हाती घेणार. तसेच आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून आज 10 तास धो-धो पाऊस कोसळणार. ज्वारीचे पीक घटणार. पेरणीसुद्धा लांबणीवरती गेली. मंगळवेढा परिसरामध्ये रब्बी पेरणीवरती सुद्धा परिणाम होणार. ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली शेतीची मशागत गेली वाया. सोयाबीनचा चिखल झालाय. शेतातील माती गेली खरडून. मांडेगावचा अक्षय मिरगवणे. स्वप्न वाहून गेल्यामुळे पुरता कोलमडला.
मराठवाड्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून 2 दिवस 8ही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला. पीक विम्याच्या निकषामध्ये बदल केला जाऊ शकतो. उदय सामंत म्हणाले, पिंपरी राजा येथे नुकसानीची केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद, शासन मदत करणार अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना रेशनवरील धान्य सुद्धा नाही आणि अनुदानही नाही. एपीएल शेतकऱ्यांची शासनाकडून करण्यात येते चेष्टा. 10 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या. विभागीय आयुक्त यंत्रणेची पंचनाम्यावरून धाडझडती. सुकन्यामधील गुंतवणुकीमुळे लेकीचे भविष्य होणार समृद्ध. योजनेमध्ये सध्या 8.2% व्याज परतावा मिळतोय. 2 मुलींसाठी हे खाते उघडता येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांचे वाटोळे झाले. फळबागायतदारांचे मोठे नुकसान झालेले असून पैठण तालुक्यामध्ये जादा हानी झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तलाठी तसेच मंडळ अधिकारी 1 दिवसांचा पगार देणार. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 1 लाख रुपये देण्याची करण्यात येते मागणी. संयुक्त किसान मोर्चाचे कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा. 5 अधिकारी निलंबित झालेले असून ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली. अन्यायकारक कारवाई झाल्याची तक्रार. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी. उदय सामंत म्हणाले, पीक नुकसानीची केली पाहणी. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद. लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा महाफटका. 236 कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून पूल, रस्ते आणि वीज व्यवस्थेची अपरिमित हानी झाली. 917 सार्वजनिक मालमत्ता जमीनदोस्त झालेल्या असून उच्च दाबाचे 227, लघु दाबाचे 367 पोल कोसळले. रस्त्यांची आणि पुलांची पुरती बाट लागली. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे 3500 किलोमीटरचे रस्ते डॅमेज झाले. पूल व इमारतींचे सुद्धा मोठे नुकसान झालेले असून दुरुस्तीसाठी तातडीने 60 कोटी रुपये हवे. पावसाचा कहर थांबेना, शेतकऱ्यांना झोप येईना. कृषी विभाग म्हणते, हदगाव तालुक्यामध्ये केवळ 33% नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4.5 लाख हेक्टर पिके पाण्यामध्ये गेली. 3200 कोटींचे सोयाबीन स्वाहा झाले. उडीद, मूग, तुरीसह ऊसांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले असून संकटाचे ढग पुन्हा जमले. 3 दिवस मुसळधारेचा देण्यात आला इशारा. सीना नदीच्या रौद्ररूपामध्ये संसार वाहून गेले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या वेदना कधी संपणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.